महाड तालुक्यातील कोळेसे येथे मे 2025 मध्ये झालेल्या लाखोंच्या घरफोडी प्रकरणाचा छडा लावत महाड शहर पोलिसांनी हस्तगत केलेले सुमारे 4,65,000 रुपयांचे सोन्याचे दागिने मूळ मालकाला परत केले आहेत। नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या उपस्थितीत बुधवार दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी ही कार्यवाही पार पडली। लग्नघरातून चोरी झालेल्या या प्रकरणात पोलिसांनी वेगाने तपास सुरू करून आरोपींना अटक करीत सर्व मुद्देमाल जप्त केला होता। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हे सर्व दागिने मूळ मालकाला परत देण्यात आले असून पोलिसांच्या तत्पर कारवाईबद्दल मालकाने समाधान व्यक्त केले आहे। या यशस्वी कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढली असून पोलिसांच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे। रजिस्टर नंबर 46/25 भारतीय न्याय संहिता कलम 305, 316(2)(3)(5) प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्याचा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने आमचे डीबी पथकाचे PSI गर्जे व त्यांची टीम यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणून या गुन्ह्यामधील जो चोरीस गेलेला मुद्देमाल होता तो 100% हस्तगत करण्यामध्ये यश मिळवलेलं होतं। सदरचा मुद्देमाल हा माननीय न्यायालयाच्या आदेशाने फिर्यादी यांना परत देण्याबाबत आदेश झाले होते। त्या आदेशानुसार आज रोजी यातील फिर्यादी कल्याण मनोहर शिंदे यांना आज आपण हा चोरीस गेलेला मुद्देमाल परत देत आहे। अशा प्रकारची आजची आपली कारवाई करण्यात आलेली आहे। नंबर 46/25 भारतीय न्याय संहिता कलम 305, 316(2)(3)(5) प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्याचा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने आमचे डीबी पथकाचे PSI गर्जे व त्यांची टीम यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणून या गुन्ह्यामधील जो चोरीस गेलेला मुद्देमाल होता तो 100% हस्तगत करण्यामध्ये यश मिळवलेलं होतं। सदरचा मुद्देमाल हा माननीय न्यायालयाच्या आदेशाने फिर्यादी यांना परत देण्याबाबत आदेश झाले होते। त्या आदेशानुसार आज रोजी यातील फिर्यादी कल्याण मनोहर शिंदे यांना आज आपण हा चोरीस गेलेला मुद्देमाल परत देत आहे। अशा प्रकारची आजची आपली कारवाई करण्यात आलेली आहे। हे आमचे दागिने एप्रिल 2025 मध्ये माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये चोरीस गेले होते आणि हे दागिने आम्हाला पोलिसांनी उत्तम तपास करून आम्हाला आमचे दागिने परत दिलेत आणि त्याबद्दल पोलिसांचे आभार मानतो।